मित्रांनो, वार्षिक शिखर संमेलन संपलंय. तुम्ही बघितलं असेल. रशियाचे राष्ट्रपती पुतिन आपल्या भारतात आले होते. 2 दिवसाचा दौरा होता त्यांचा. 2 दिवस ते राहिले. त्यांची मीटिंग झाली. तुम्ही पाहिली असेल ती. तर त्याच्यामध्ये काही समझोते झाले. काही देवाण-घेवाण झाल्या, त्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये काय झाले, भारताचा काय फायदा झाला तो. तर याच्यामध्ये असं समजतं की रशियाने भारताला लिक्विड, ऑइल किंवा कोळसा असे प्रकारचे जे खनिज आहेत किंवा जे ऑइल आहेत ते पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे. गोष्ट म्हणजे आपण युद्धाचे जे शस्त्र आहेत, ते तुम्ही जर बघितलं असाल जेव्हा इंडियाचं आणि पाकिस्तानचं युद्ध व्हायचं किंवा इंडियाचं आणि चायनाचं युद्ध व्हायचं, तेव्हा आपण जी शस्त्रे आहेत जसं फायटर जेट्स किंवा ड्रोन्स किंवा लढाऊ विमान किंवा मिसाईल हे आपण कुणाकडनं घ्यायचे? रशियाकडनं घ्यायचे किंवा अमेरिकाकडनं घ्यायचे. पण आता आपल्याला रशिया ते शिकवणार आहे कसं बनवायचे, म्हणजे मिसाईल कसे बनवायचे, लढाऊ विमान कसे बनवायचे किंवा फायटर जेट्स कसे बनवायचे, हे रशिया आपल्याला शिकवणार आहे. आपल्याला त्यांचे जी सामग्री आहे किंवा जे स्पेअर पार्ट आहेत ते आपल्याला पुरवून आपल्याला शिकवणार आहे, म्हणजे सांगणार आहे कसं बनवायचं आहे ते. हा एक चांगला मुद्दा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारतासाठी व्हिसा फ्री केलेली आहे रशियाने. तर तुम्ही कधी पण रशियाला जाऊ शकता आणि फिरू शकता. अ, असा त्यांनी व्हिसा हे पण खूप चांगला निर्णय घेतलेला आहे. दुसरी गोष्ट, अजून एक गोष्ट मी पाहिली यांच्यामध्ये, की आपले जे भारतीय आहेत, हे भारतीय आपल्या रशियामध्ये जाऊ शकतात. कधीही जाऊ शकतात आणि तिथे जॉब अपॉर्च्युनिटी पण आपल्याला भेटू शकते. म्हणजे तुमचं चांगलं जर शिक्षण असेल, तर ते तुम्हाला चांगलं जॉब भेटेल असं समजतंय. म्हणजे एक एक एम्प्लॉयमेंटसाठी बाजारपेठच त्यांनी तयार केली असं आपण समजू. तर मित्रांनो, आतंकवादी जे हल्ले होतात त्याला पण पूर्ण समर्पण रशिया आपल्याला देणार आहे. जेव्हा पण आपल्याला अटॅक होईल तेव्हा आपल्याला ते मदत करेल असं समजतंय. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल, अमेरिकाने भारतावर 50% टॅरिफ लावलाय, तसं रशियावर पण बरेच सेक्शन लावलेले आहेत. बऱ्याच गोष्टी त्यांच्या पण विरोधात आहेत ते लोकं. पण आता भारत आणि रशिया त्यांना झुकणार नाही, त्याच्यासमोर झुकणार नाही.